यापूर्वी मी आले होते शिरूर कासारमध्ये. कारण शिरूर कासारचा उल्लेख नेहमी विधिमंडळात होतो आणि त्याच्यामध्ये इथे काही असणारे रस्ते किंवा प्रकल्प त्या पार्श्वभूमीवरती इथे मला बराचसा 5-6 वर्षांमध्ये फरक दिसला. थोडी घरं व्यवस्थित झालेली आहेत. त्याचबरोबर रस्त्यांची कामं चाललेली आहेत आणि शिरूर कासारमध्येच पिंपळनेर या तालुक्यात असल्यामुळे तिथे गौरी पालवे गर्जे यांचा जो दुर्दैवी मृत्यू मुंबईमध्ये झाला, आत्महत्या झाली. त्या पार्श्वभूमीवरती तिचे आई-वडील त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी म्हणून मी आले होते. त्यांची पण मी भेट घेतलेली आहे. विशेषतः काही त्यांना मुद्दे पुरवणी जबाबामध्ये द्यायचे होते आणि ते देत असताना ते पोलिसांनी घेतले नाहीयेत का त्याची प्रत्यक्षात दखल घेतलेली आहे याची त्यांना कल्पना नव्हती आणि त्याच्यामुळे मी पोलिसांशी बोलले आणि मुंबई पोलिसांशी बोलून त्यांचे जबाब घेण्यासाठी लवकरच म्हणजे पुढच्या 2-3 दिवसामध्ये ते मुंबईला जाणार आहेत. पोलीस संबंधित जे पोलीस अधिकारी आहेत, आय-ओ आणि त्यांचे डी-सी-पी यांच्या उपस्थितीमध्ये जी अतिरिक्त माहिती त्यांच्याकडे आहे, ती नोंदवून घेणार आहेत. त्याखेरीज संबंधित आरोपीचे भाऊ आणि बहीण अजय गर्जे आणि शीतल आंधळे यांना सुद्धा अटक करावी अशी त्यांची मागणी आहे. कारण त्यांच्यासमोर बऱ्याच वेळेला मारहाण झालेली होती आणि त्यामुळे त्या संदर्भामध्ये या घटनेची काय कारणमीमांसा आहे ही सुद्धा स्पष्ट होणं गरजेचं होतं. त्याखेरीज मी उपसभापती आहे, पण एक आई पण आहे आणि त्यामुळे मला इथे सांगावंसं वाटतं, की अनेक वेळेला गौरीला त्यांनी मारलेलं होतं. तर अशा वेळेला समाजाचा दबाव किंवा आपल्या मुलीच्या संदर्भामध्ये जी घटना घडली, तर त्यात कधीतरी तो सारखं सांगायचा प्रत्येक वेळेला, की मी सुधारेन, मी आता पूर्वीचं काही तसं वागणार नाही. त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला आणि आता पुढच्या काळामध्ये सक्षम असे सरकारी वकील मिळावेत या दृष्टीने मुंबई पोलिसांशी मी बोलणार आहे. त्यांनी सांगितलेलं आहे, की ज्याच्यामध्ये प्रामाणिकपणे लढतात असे कुठलेही वकील आम्हाला मुंबईच्या मध्ये तुम्ही मिळवून द्या. तर माननीय देवेंद्र फडणवीस, माननीय एकनाथ शिंदे, त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राच्या पोलीस महानिरीक्षक रश्मी शुक्ला आणि या विभागाचे परिक्षेत्राचे जे महानिरीक्षक आहेत त्या सगळ्यांशी बोलून मी मुंबईमधले चांगले सरकारी वकील त्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पोलिसांना पण मी तशा सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर जे अजून लोक संशयित ताब्यात घ्यायचे असतील तर त्यांची सुद्धा चौकशी करून त्यांना अटक करावी हे देखील मुद्दा सांगितलेला आहे. याखेरीज 2 निर्देश मी मुंबई पोलिसांना दिलेले आहेत. एक जे सांगितलेलं आहे त्यामध्ये काय तपास चाललाय याची माहिती पत्रकारांना वेळेवरती पाहिजे असते आणि जी माहिती आरोपी गैरफायदा ज्याचा घेतील किंवा त्याच्या आधाराने अजून गैरसमज पसरवतील अशी माहिती देताना अडचणी असतात. या पार्श्वभूमीवर तांत्रिकदृष्ट्या काय चाललंय, कसा प्रकाश कसा तपास प्रगती पथावर आहे या दृष्टिकोनातून पोलिसांनी मधून-मधून 1-2 दिवसांनी बुलेटिन काढावं, की जेणेकरून पत्रकारांना व्यवस्थित माहिती मिळेल, जेणेकरून अनधिकृत माहिती, अर्धवट माहिती, कोणीतरी काहीतरी बोललेलं विषयाशी संबंधित नसलेली व्यक्ती त्यांनी सांगितलेली माहिती अधिकृत नसली तरी बातमी म्हणून छापली दुर्दैवाने जाते. तर त्या दृष्टीने अधिकृत बुलेटिन काढावं आणि नंतर सुद्धा हा खटला चालेल तर बऱ्याच वेळेला आरोपीचे वकील संबंधित पीडित महिलेवरती बेफाम असे आरोप करत असतात. जसं वैष्णवी हगवण्याच्या केसमध्ये आम्ही पाहिलं, की तिच्याच वरती काही वेगवेगळ्या प्रकारची दूषणं देत असतात. तर म्हणून त्याबद्दल सुद्धा न्यायालयाने चांगल्या प्रकारे काम करण्याच्यासाठी उपयुक्त व्हावं. म्हणून जेव्हा खटला चालेल, उभा राहील, त्यावेळेला सुद्धा तो इन कॅमेरा चालवण्याची विनंती पोलिसांनी करावी, जेणेकरून रोज तथ्य काय होतंय ते बरोबर पत्रकारांना कळेल. परंतु त्याच्या पलीकडची पीडितांच्या जखमेवरती अजून मीठ टाकणारी जी दूषणं दिली जातात त्याच्यापासून त्यांचं संरक्षण होऊ शकेल. या कुटुंबाला मी भेटले तर अर्थातच आई आणि वडील दोघे जण प्रचंड अस्वस्थ आहेत. परंतु त्यांना आतापर्यंत पुढे काय करायचं याच्याबद्दल त्यांच्या मनात बरेच प्रश्न होते. त्याची उत्तरं दिली. जवळ-जवळ मला असं वाटतं मी 1.25 तास त्यांचं ऐकून घेतलं आणि मी अनेक बाबतीमध्ये त्यांना मुद्दे दिलेले आहेत. त्यांच्या या प्रश्नावरती आमची लवकरच माझे फडणवीस साहेब, माननीय शिंदे साहेब, माननीय अजितदादा यांच्याशी भेट होईल. त्यांनाही मी भेटणार आहे आणि या केसच्या मध्ये आरोपी किती उच्चपदस्थ असला तरी सुद्धा हायगय केली जाणार नाही. याच्यापेक्षाही उच्च पदस्थांशी संबंधित असलेल्या केसेसमध्ये महाराष्ट्र पोलिसांनी
उपाय केलेले आहेत, कन्व्हिक्शन झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून इथलेच एक निष्णात वकील ज्यांनी पूर्वीच्या काही केसेसमध्ये सरकारी वकील म्हणून काम केलेलं होतं, ते ॲडव्होकेट जंजिरे वकील यांच्याशी पण मी बोललेली आहे. त्यांनी अधिकृतरित्या तरी त्यांना केस दिली नाही. त्यांना ते तशी अपेक्षाही नाहीये. परंतु या बालकांना मार्गदर्शन करण्याच्या कामात मी पाहिजे तेवढा वेळ देईन आणि कन्व्हिक्शन मिळवण्यासाठी मी मदत करीन, असं जंजिरे वकिलांनी मला स्वतः सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आज इथल्या जवळच्या एका गावामध्ये, मी गावाचं नाव मुद्दाम घेत नाहीये की जेणेकरून त्याची प्रसिद्धी होईल. पोलिसांनी वेळेवरती पॉक्सोची केस नोंदवून घेतली नाही अशी एक तक्रार होती. त्या संदर्भात मी पोलिसांशी बोललेले आहे आणि मी त्यांना सांगितलं की ज्यावेळेला उशिरा पालक येतात तर त्यांना जाब वगैरे नका विचारू, पण त्यांना प्रेमाने हळुवारपणे हे विचारा की तुम्ही उशीर का झालेला आहे तुम्हाला, हे कारण विचारा. मग दबाव होता का अजून काही होतंय आपल्याला कळेल. त्याखेरीज त्या गावामध्ये महिलांविरोधी जो हिंसाचार होतो त्याबद्दलचे कायद्याची माहिती आणि पॉक्सो कायदा हा कशासाठी असतो याची माहिती देण्यासाठी म्हणून गावामध्ये एखादी बैठक ग्रामस्थांची घ्यावी, जेणेकरून त्या ग्रामस्थांच्या बैठकीमध्ये त्यांना माहिती आणि महत्व कळेल की अशा प्रकारचे केसेस नोंदवलं जाणं कसं गरजेचं आहे. वेळ पडल्यास ग्रामसभा घेण्याचे सुद्धा निर्देश मी आचारसंहिता संपल्यावरती देईन की जेणेकरून ग्रामस्थांच्याकडून कुठलाही दबाव आणला जाऊ येता कामा नये या सगळ्या प्रक्रियेमध्ये. या दृष्टिकोनातून प्रयत्न झाले पाहिजेत आणि पॉक्सोच्या केसेस नोंदवताना जी दिरंगाई होते त्याचा परिणाम त्या मुलींच्या मनावर, पालकांच्या मनावरती वेगळा होतो आणि म्हणून भारतीय न्याय संहितेमध्ये BNS मध्ये आता बऱ्याच सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये दर महिन्यात काय प्रगती व्हावी हे त्या मुलींच्या पालकांना कळवावं अशी देखील तरतूद आहे. त्याची सुद्धा माहिती मी त्यांना दिलेली आहे. सचिन जाधव तिथले PI माझ्या बरोबर या सगळ्यामध्ये होते आणि 26 आत्ताच नुकतंच 25 तारखेपासून संपूर्ण जगामध्ये महिला हिंसाचार विरोधी दिनाची मोहीम 10 डिसेंबर पर्यंत चालणार आहे. त्याच्यामध्ये आमच्या शिवसेना महिला आघाडी आहे, स्त्री आधार केंद्र आहे, बऱ्याच संस्था सहभागी आहेत. त्याचा एक भाग म्हणून सुद्धा प्रत्यक्ष कृती इथे करण्यासाठी मला त्यांच्या कुटुंबियांना, गौरीच्या कुटुंबियांना मी भेटले आणि पॉक्सोच्या संदर्भात सुद्धा मी पाठपुरावा केलेला आहे आणि बीडमध्ये या संदर्भामध्ये आणि अन्य काही बीडच्या कायदा सुव्यवस्थेबद्दल बीडचे जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्याशी सुद्धा मी बोलणार आहे. आज आम्ही इकडे या हॉस्पिटलला आलो आणि डॉक्टर बडजाते या अतिशय प्रसिद्ध इथलं हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी आम्हाला त्यांची जागा दिली. परंतु डॉक्टर बडजाते, मला त्याचा फार आनंद पण झालेला आहे. मी स्वतः मेडिकल प्रॅक्टिस मधून हे अत्याचार विरोधी काम करण्यापर्यंत माझी वाटचाल झालेली आहे. त्यामुळे दवाखान्यामध्ये अध्यक्षाचा त्याच्या कारणाने मला ओळख झालं की तुमच्या तिथं अच्छा अच्छा आभार पण ज्यावेळेला कोणी आम्हाला मदत लागते त्यावेळेला डॉक्टर फ्रॅटर्निटी आम्हाला मदतीसाठी प्रत्येक ठिकाणी उपस्थित असते आणि मराठवाड्यामध्येच मी उदगीरला प्रॅक्टिस करत होते. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये किती दवाखान्याची गरज आहे त्याची पण मला चांगल्या प्रकारची जाणीव आहे. आज अगदी पत्रकारांना शेवटच्या क्षणी कळवलं तरी सुद्धा आमचे सचिन मुळूक, संगीता चव्हाण सगळे बरोबर आहेत आणि आपणही आलात आणि वेळ दिला त्याबद्दल मी आभारी आहे. तर आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण जरूर विचारा. त्यांनी मुख्यतः लवकर निकाल लागावा, जे आरोपी फरार आहेत ते अटक व्हावी आणि त्याचबरोबर अशा प्रकारनी अजून काही साक्षी पुरावे किंवा अजून त्यांच्याकडे जो तपशील आहे त्या माहितीचा तो तक्रार पोलिसांकडे नोंदवण्यासाठी पोलिसांनी दखल घ्यावी अशी त्यांची अपेक्षा होती. पण मी ती अपेक्षा कशी पूर्ण करता येईल त्याची तयारी करूनच गेलेली होते आणि त्याप्रमाणे आम्ही तशी व्यवस्था पोलिसांशी बोलून केलेली आहे. दुसरा एक महत्वाचा विषय असा आहे याच्यामध्ये की या प्रकरणामध्ये कुटुंबियांनी काही आक्षेप घेतलेले आहेत. प्रमुखतः तिच्या वडिलांनी जो आक्षेप नोंदवलेला आहे यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की माझ्या मुलीची आत्महत्या नसून ती हत्या आहे. आपण जी भेट दिली आणि ओव्हरऑल एकंदरीत आतापर्यंतचा जो विषय या ठिकाणी आलेला आहे यामधून आपल्याला या प्रकरणामध्ये काय वाटतंय? मला स्वतःला असं वाटतंय की हत्या का आत्महत्या याच्या संदर्भामध्ये तिच्या डेथ सर्टिफिकेट वरती निर्णय जो आहे तो निर्णय फोरेन्सिकनी राखीव ठेवलेला आहे. म्हणजे गळ्यात दाबून गळा आवळून मृत्यू हे नोंदवलेलं आहे. परंतु टिश्यू, विसेरा आणि मसल्स याची सॅम्पल त्यांनी ठेवलेली आहे. त्याच्यामुळे ही सॅम्पल ठेवलेली असताना त्या सॅम्पल्सच्या मधून पुढचे जे काही तपासणीतून तपशील समोर येईल, वस्तुनिष्ठ सत्य समोर येईल
त्याच्यावरती सुद्धा हा अवलंबून आहे. परंतु ते रिपोर्ट जर का नॉर्मल आले समजा, तर मग या संदर्भामध्ये कायदेशीर सल्ला घेऊन अंतिम निर्णय जे जे साक्ष पुरावे समोर येत आहेत ते बघून कायद्याची कलमं लावली जातील असं मला वाटतं. आजच्या घडीला चार्जशीट दाखल होण्यापर्यंतची परिस्थिती अजून पुढे गेलेली नाहीये. इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. परंतु मी आपल्याला सांगू इच्छिते, मी उपसभापती म्हणून जसं काम करते तसं सामाजिक क्षेत्रातही काम करते. जेव्हा लोकांच्या मध्ये एवढी जागृती झालेली असते त्यावेळेला आणि त्या कुटुंबातले लोक निर्धार करून उभे राहतात त्यावेळेला सरकार पूर्णतः याची जबाबदारी घेईल. कुठल्याही परिस्थितीमध्ये यामध्ये कुठली हयगय केली जाणार नाही आणि सरकारने अशा शेकडो केसेसमध्ये न्याय मिळवेपर्यंत प्रयत्न केलेले आहेत. याची माझ्याकडे स्वतःकडे उदाहरणं आहेत. आणि गेली जवळजवळ 40 वर्ष मी या क्षेत्रात काम करते आणि त्यात बीडमध्ये मंजुश्री सारडा म्हणून जी केस झाली होती त्यावेळेला तुमच्यापैकी बहुतेक लोकांना लहान असतील म्हणजे शाळेत असतील. ती केस जेव्हा झाली तर त्या केसमध्ये अशा संशयास्पद मृत्यू होता आणि त्यावेळेला अशी आत्महत्या हा गुन्हा मानला जात नव्हता आणि त्यामुळे आरोपी सुटत होते. तर त्यावेळेला मंजुश्री सारडाच्या केस पासून मी स्वतः आमची एक संघटनेने 2-2.5 लाख सह्या जमा करून तो दिल्या त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्र सरकारने हुंडाबळीच्या केसमध्ये पहिल्यांदा रिव्ह्यू पिटिशन केला की ही आत्महत्या नाहीये, तर तेव्हा आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर मग हे 304 किंवा 306 त्याचबरोबर 498 हे केसेस झाल्या 90, 91, 92च्या सुमाराला. त्याला आज एवढी वर्ष लोटून गेलेली आहेत. पण आजही अशा संशयास्पद म्हणता येतील अशा आत्महत्या घडताना दिसतायत. तर मला एक आई म्हणून असं वाटतं की अशा घटना घडताना दिसतात त्या आई वडिलांनी एक क्षणाची सुद्धा संधी न देता अशा वेळेला मुलींच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. आणि तू एकटीच कशी आलीस, तुला नांदवत नाही, हा जो प्रश्न समाज वारंवार त्यांना विचारतो तो त्यांनी विचारणं थांबवलं पाहिजे. स्त्रीला माणूस म्हणून समाजाने ऍक्सेप्ट केलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे. असं आपल्या बहिणींबद्दल गावच्या मुलींबद्दल भूमिका पुरुष वर्गाने आणि महिलांनी पण घेतली पाहिजे. अशी माझी संविधान दिन जो काल झाला त्या निमित्ताने कळकळीची विनंती आहे. संविधान गावापर्यंत पोचावं, तसंच संविधान घरापर्यंत पोचलं पाहिजे जिथे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचा अधिकार आमच्या घरातल्या भगिनींना सुद्धा मिळेल. ही देखील आपली जबाबदारी आहे असं मला वाटतं. एकेका नाशिक जिल्ह्यामध्ये जे मालेगाव आहे, डोंगराळे गाव, तर त्या गावामध्ये एका लहान चिमुरडीवर अत्याचार झाला होता. तर तिला न्याय भेटला नाही आणि तोचपर्यंत आज एक प्रकरण झालं की 13 वर्षीय गतिमंत मुलीवर देखील अत्याचार झाला. याकडे आपण काय बघता? मुळामध्ये अन्याय भेटणं म्हणजे पोलिसांनी त्याचा एन्काउंटर करणं, ही लोकांनी मागणी करणं आणि पोलिसांनी एन्काउंटर करणं हे कुठल्याही कायद्याच्या कक्षेत बसत नाही. त्यामुळे न्याय मिळण्यासाठी आता नवीन जे BNS मध्ये फरक झालेले आहे त्याच्यामध्ये पूर्वी जे होतं की रेअरेस्ट ऑफ द रेअर मध्ये शिक्षा फाशीची होती. परंतु आता छोट्या मुलीवरती अत्याचार झाला असेल तर त्याच्यामध्ये फाशीची शिक्षा सुद्धा होऊ शकते. मालेगावच्या केसमध्ये मी स्वतः निवेदन दिलेलं आहे. मी स्वतः या संदर्भामध्ये पाठपुरावा सरकारकडे केलेला आहे. त्याचबरोबर मी सातत्याने एक सरकारचं लक्ष याच्याकडे वेधलेलं आहे. त्या कुटुंबातले जे काका आहेत त्यांच्याशी मी बोललेले आहे आणि मला असं वाटतं की आता चार्जशीट दाखल होऊन आरोपीला अटक झालेली आहे. मालेगावच्या केसमध्ये आरोपीला अटक झालेली आहे पण चार्जशीट लवकर दाखल होऊन ही केस उभी राहिली. त्याच्या पूर्वीच्या मला 2 केसेस आठवत आहेत की ज्याच्यामध्ये 27 दिवसामध्ये केस होऊन फाशीची शिक्षा सुद्धा सुनावलेली आहे. परंतु काही वेळेला माननीय उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय इथे केसेस जाऊन काही वेळेला वेळ लागतो. परंतु अशा केसेसमध्ये सुद्धा एक सांगलीच्या कुरळप गावामधल्या मुलींच्या केसेसमध्ये 20-20 वर्षाच्या 3 वेळेला सक्त मजुरीची शिक्षा आरोपींना देखील केलेली आहे. म्हणजे मरेपर्यंत सक्त मजूर. त्याच्यामुळे आज कोर्ट जी आहे ती खूप सक्रिय आणि संवेदनाशील झालेली आहे. लोकांनी न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवावा. न्यायसंस्थेच्या आतमध्ये जाऊन तिथे दबाव आणणं किंवा दंगाधोपा करणं योग्य नाहीये. त्यामुळे पोलिसांच्या कामात अजून गुंतागुंत वाढते. परंतु एक नक्की आहे की न्याय प्रक्रियेत जो वेळ लागतो त्याच्यामुळे लोकांची सहनशक्ती जी आहे ती कमी होत चालली आहे. ही पण वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मी याच्यापूर्वी एक सूचना केलेली होती की जसं आपल्या हॉस्पिटल्समध्ये शिफ्ट असतात तसं कोर्टामध्ये सुद्धा शिफ्ट सिस्टीम जर का सुरू केली आणि त्याच्यासाठी पायाभूत लागणाऱ्या सुविधा तेवढा स्टाफ लोकांना दिला तर एखाद्या जास्त प्रमाणात
बजेट लागेल, परंतु न्याय संस्थेला काम करणं सोपं होऊन लवकर न्याय मिळू शकेल, तर त्या दृष्टीने सुद्धा सरकारने विचार करावा अशी माझी विनंती राहील.